आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला स्पीड अप करायचंय. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. हे वरचा हाफ पण क्लिअर करायचा आज. अरे ब्रंड हा पूर्ण हाफ क्लिअर करायचा का? एक टीम वर म्हणजे 4 सामने खेळायचे. तर यानंतर अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर कृपया स्पीड अप करायचंय. विकी पॅकर्स यांनी कुठे जायचं नाहीये. आपला क्वार्टर फायनल सामना नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण खेळवण्यात येणार आहे. सॅम 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पहिला चेंडू टॅप स्टडी देवायला रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच थोडासा अडचणीत आला असता तिथे फलंदाज. पहिली धाव इथे मात्र मिळते. स्कोर मात्र 1 धावाने श्रीगणेश होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती शुभम आणि सुनील. या दरम्यान सुरेखाचा चेंडू पण तू विकेट किपरला काहीच सापडला नाही. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. गोलंदाजी मागवरती धीरज गोलंदाजी करताना. या दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुनील स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान नो बॉल चालला. पंचांचा इशारा. 1 धाव. नो +1 अशा अतिरिक्त 2 धावा इकडे मिळत आहेत. या दरम्यान डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा येतो इशारा. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य बॉक्स क्रिकेटचे सामने आजचा हा पहिला दिवस आपण पाहत आहोत. 3 दिवस चालणारे बॉक्स क्रिकेटचे हे सामने पाहणार. उद्याच्या दिवसामध्ये खास असेल ते महिलांसाठी क्रिकेट सामने आपण पाहणार. बॉक्स क्रिकेटचे सामने आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये 8 महिला संघ या स्पर्धेमध्ये सहभागी घेतील. प्रथम पारितोषिक येते रोख रक्कम 10,000 रुपये तर द्वितीय पारितोषिक येते रोख रक्कम 5,000 रुपये व सुंदर असा आकर्षक चषक महिलांसाठी देखील. तर पुरुषांसाठी आपण पाहतो तर 3 विभागा 3 गटामध्ये हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला गट असेल तो खुला गट आणि या दरम्यान सन्मान्य तुषार शिंदे साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचे की सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य तुषार शिंदे साहेब. या दरम्यान सुंदर असा टॅप शॉट. धावा मात्र मिळतील ते 1 बॉल द्यायचं. आजच्या दिवसामध्ये खुल्या गटातील हे सामने चालू आहे. उद्याच्या दिवशी आपण पाहणार आहोत कळवा खारेगाव विटावा या गटातले सामने. इथे मात्र थोडीशी हवा इथे दिली गेली आहे. फर्स्ट चेक लास्ट चेक. ड्राईव्ह केला चांगलं असं क्षेत्ररक्षण. धावा मात्र मिळतात फक्त 1. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. या दरम्यान सुंदर असा टॅप शॉट आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार. चौकार. या चौकाराने मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
11 धावा धावफलकाच्या आतापर्यंत लागलेले आहे. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी खेळी दुसरीकडे घेऊन येत आता मात्र गोलंदाज आकाश. पहिला चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉलचा ते इशारा. या दरम्यान टॅप शॉट इथे पाहायला मिळतोय. एक धाव घोषित. स्कोर पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतो 13 या धावसंख्येवरती. या दरम्यान लेग कट केलाय. दिशातरी चेंडूला एक धाव नक्कीच घोषित मिळते. एकेरी दुहेरी धावाने धावफलक मात्र हलके ठेवते ते सुनील. स्कोर मात्र झालाय तो 14 धावा. 2 चेंडू झाले अजून या षटकातले आपण पाहायला गेलं 4 चेंडू शेष आहेत. इथे मात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव इकडे मिळते. स्कोर जातोय 15. पुढे सजवून खेळायचा प्रयत्न होता. स्टंपिंग जिथे अपील केला ते पंचांकडे. नॉट आउटचा इशारा. सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यावरती आतमध्ये आला. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान पुन्हा एकदा टॅप शॉट. धावा मात्र मिळतात ते 1. स्कोर जातोय तो 16 धावा. लेग कट येऊन इथे मात्र एकच धाव घोषित होते. स्कोर पुढे सरसत 21 धावाने हलत्या ठेवतात. 17 धावा. शेवटचा चेंडू आता मात्र ओव्हर जाफ करा. ओव्हर झालेली आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. स्कोर झालाय तो 17 धावा. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. स्पीडअप करायचे. 17 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अजून आपल्याला या स्पर्धेत 4 सामने खेळवायचे आहेत आणि यानंतरचा होणारा सामना साई मार्लेश्वर वर्सेस मॅजिकल बॉईज. डॉक्टर खडे मॅजिकल बॉईज. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक बाय टॉस साठी यायचंय आणि आपण आल्याची नोंद त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये घ्यायचे. आपले जर्सीज घेऊन जायचे. या स्पर्धेसाठी आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला गणवेश जर्सी इथे मात्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या दरम्यान सुरेख चेंडू सर द ऑफ स्टंप. वाईड यॉर्कर. आपण ओव्हरम क्रिकेट मध्ये याचा प्रयत्न करतो तरी ते खेळण्यात इथे मारा आपण करताना पाहायला मिळतो. तो गोलंदाज आनंद. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि तितकाच चांगला प्रहार. चेंडूला जातोय सीमारेषे पार. चौकार. आणि 21 धावा या चौकाराने मात्र धावफलकावरती लागलेले आहेत. या षटकातले अजून 4 चेंडू शेष आहे. स्ट्राईकला तो फलंदाज शुभम लोखंडे. एक नावाजलेला खेळाडू पाहायला मिळतोय. शुभम लोखंडे मॅन फ्रॉम चेंबूर. आपल्या पारसिक नगरच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. एक नावाजलेला खेळाडू. 21 धावा 2 धावफलकावरती लागलेले आहेत. इथे मात्र ऑफसाइड द ऑफ स्टंप खेळायचा प्रयत्न होता. चांगलं असं क्षेत्ररक्षण. आता मात्र सिली पॉइंट इथे मात्र तैनात करण्यात आलेला आहे.
इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये शुभम इथे मात्र होतोय बाद. गरज नव्हती त्या धावाची, मात्र ती धाव इथे मात्र घ्यायचा प्रयत्न केला आणि फलंदाज इथे मात्र झालाय बाद. साई मार्लेश्वर आणि डॉक्टर खडे मॅजिकल बॉईज, आपण जर का आला असाल तर आपली नोंद त्वरित आपण इथे करून घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होते होणार आहे. दोन्ही कॅप्टन्सने तयार राहायचंय. किती आला स्कोर? 21 22. स्कोर काय आलाय? 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. या दरम्यान इथे मात्र सुंदर असा चेंडू बॅट खाली येईपर्यंत फर्निचर इथे मात्र झाले डिस्ट्रॉय. फलंदाज होतोय बाद. अतिशय उत्कृष्ट तेज सरा गोलंदाज असं आपण पाहिलं IPL मध्ये. अँडे रसलला जो ईशांत शर्माने जो यॉर्कर टाकला होता, ब्लॉक होल मध्ये पडला होता, इतका दर्जेदार यॉर्कर होता की अँडे रसल यांनी सुद्धा इथे मात्र बॉलरचं कौतुक केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले तो रोहन. शेवटचा इंडिया षटकातला. इथे मात्र टप्पा पडला. कृपया अंपायर प्रेशर घेऊ नये. अंपायर डिसिजन घेतील. आणि ते मात्र फलंदाज इथे झालेला आहे बाद. विकेट झालं पतन, पण रनआउट आहे ना. नक्कीच ओव्हर हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता मात्र किती बॉल झाली? स्कोर ओव्हर झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकावरती धावा लागलेत ते ओमकार. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. स्कोर 21 आहे ना. 3 षटकाचा खेळ समाप्त झाले. 21 धावा धावफलकावरती लागलेला आहे. या षटकामध्ये नक्कीच रोख लगावलेला आहे ते गोलंदाज. बॉलर कोण होता? आकाश आणि ओमकार. शेवटचं षटक गोलंदाजी मागवती गोलंदाज घनश्याम उर्फ पप्पू या नावाने प्रसिद्ध असलेले. ते मात्र पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. बावीस धावा. इथे मात्र पार्टी आला बॅकफुट होते. हलक्या हाताने दिशा दिली फक्त चेंडूला. धाव मात्र मी ते 1. स्कोर मात्र पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवरती. पुढे सरसा रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र होते बाद. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लोके याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात येतो किरण. स्कोर मात्र झालाय तो 23 धावा. 23 धावा या षटकातले आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडू शेष आहे. नक्कीच 2 षटकं मागात गेल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये थोडासा रोख लावले. बघूया येणार 3 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत. पुढे सरसावलाय. आता मात्र त्रिफळाचीत झाला तो फलंदाज. विकेट झाले पतन.
आता बघूया येणारे 2 चेंडू हे फार महत्वाचे असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो करण नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. लास्ट वेट असेल ना. सेकंड लास्ट विकेट आपल्याला पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू शेष आहेत आणि ते मात्र रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सांघिक हॅट्रिक पुन्हा एकदा पाहायला मिळते रॉयल मराठा. या संघाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. कमबॅक इथे मात्र सुंदर असं केलेलं आहे. जसं शुभम इथे मात्र बाद झालं त्यानंतर मात्र थोडीशी धावांवरती रोख लागली आणि विकेटचे बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरचा विचार केला तर स्कोर मात्र स्थिर आहे ते 23 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू ऋतिक आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. थोडंसं कानमंत्र देत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज आकाश. शेवटचा चेंडू काय चौकार इथे पाहायला मिळतोय का. फर्स्ट चेक लास्ट चेक इथे मात्र थोडीशी पुढे ससाम खेळायचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न मात्र ते नाकारले आहेत. एके धावने षटक होते समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 24 धावा. 25 धावांचं आव्हान असेल. चला टॉस साठी यायचंय. साई मार्लेश्वर संघ आणि डॉक्टर कडे मॅजिकल बॉईज दोन्ही कॅप्टन्सनी त्वरित टॉस साठी यायचंय. आणि मी विनंती करतो सन्मान्य दीपेन परब साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस इथे आपण करायचंय. दीपेन परब साहेबांच्या हस्ते टॉस इथे होणार आहे. डॉक्टर काडे मॅजिकल बॉईजचा कॅप्टन इथे आलेला आहे. साई मार्लेश्वर संघाचे कॅप्टन आपण जिथे असाल त्वरित आपण टॉस साठी यायचंय. ते करे अरे टाइम झाला म्हणून मी गेलो ना खाली. मॅजिकल बॉईज डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज विरुद्ध साई मार्लेश्वर दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहेत. मी विनंती करतो परब साहेबांना की आपण यायचं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस इथे आपण करून घ्यायचंय. टॉस करून घे ना पहिले. अरे जाऊ दे पहिले टॉस करून घे नंतर एक तरी कॅप्टनला एक टी शर्ट दे. कोण टॉस करून करते. आले आले अरे त्याचं एक टी शर्ट दे पहिले टॉस करून दे नंतर बाकीच्या घे. आता त्याला 2 मिनिटं एक टी शर्ट घे ना. एक टी शर्ट घे ना. कुठले काढणे बॉल चेक किया क्या. कुठले एक टी शर्ट काढणे तर नक्कीच योगेश पेडणेकर साहेबांच्या हस्ते आपण टॉस इथे आपण करणार आहोत. मी विनंती करतो दोन्ही कॅप्टन्सला की आपण मध्ये यायचंय. डॉक्टर कडे मॅजिकल बॉईज विरुद्ध साई मार्लेश्वर संघाचे आपण दोन्ही टॉस इथे होतोय. टेल्स इज द कॉल आणि टेल्स नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय सांगायच्या आधी एक प्रश्न मला दोघांना विचारायचे. काय वाटतं कसं वाटतं ही टुर्नामेंट तुम्ही पाहत आहात तुमच्या लीगचे म्हणजे आपण पाहिलं तर पहिला सामना चौथा सामना तुम्ही ते ओव्हर सांगी करतायत. मॅचेस तुम्ही बघितले काय सांगाल आयोजनाबद्दल. चांगलं आयोजन केलं. नक्की 2 शब्द आपण बोलले तर 2 शब्द केले पण खडे बॉईज
मतलब डॉक्टर खडे मॅजिकल बॉयज यांच्याकडे अपेक्षा असेल, काय सांगाल या ऑर्गनायझेशन बद्दल? हे जे आयोजन इथे करायला गेले, आपण अनेक बॉक्स क्रिकेटचे सामने आपण खेळत असतात, त्यामध्ये हे आयोजन मध्ये कसं तुम्हाला वाटतंय? खूप छान आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगले प्लेयर्स आलेले आहेत. म्हणजे मुंबईचे सर्व बेस्ट प्लेयर आहेत. तर म्हणजे रिप्युटेड टुर्नामेंट आहे ही, खूप छान. नक्कीच एक रेप्युटेड टुर्नामेंट आहे. कळवा पारसिंग नगरमध्ये एक नावाजलेली टुर्नामेंट आहे. काय आव्हान असेल तुमचं, कशा प्रकारे तुम्ही खेळ कराल या स्पर्धेमध्ये? आता ते लोकांनी टॉस जिंकले, ते जे बोलतील त्यावर आम्ही प्लॅन करू, स्ट्रॅटेजी करू, त्या प्रकारे आम्ही मॅनेज करू. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला मॅच साठी. चला मॅचला सुरुवात करायची. आता चालू असलेला सामना आपण पाहतो तर रॉयल मराठा विरुद्ध सॅम 11 या दोघांमध्ये होणारा सामना आहे. टार्गेट आहे ते रॉयल मराठा संघापुढे 24 चेंडू आणि 25 धावा. बघूया काय घडते काय बिघडते. आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून UPC म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण. आणि पहिलं षटक घेऊन येते ते गोलंदाज ऋतिक, स्ट्राईक लाईव्ह फलंदाज आकाश, नॉन स्ट्रायकिंग एंडला ते करण. करण आणि आकाशची जोडी समोर येतो ऋतिक. 24 चेंडू 25 धावा. बघूया काय घडते काय बिघडते. पहिला चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. एक धाव नक्कीच इथे मिळते ऑफसाईडच्या रिजन मध्ये. आणि या स्पर्धेसाठी प्रेक्षकांची नक्कीच तुडुंब गर्दी आपण पाहिली. 11:15 11:15 वेळ झाली, परंतु प्रेक्षकांची मात्र गर्दी आहे. आणि या दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण पाहतोय तर RK ग्रुप हा सुद्धा इथे मात्र प्रसिद्ध आले. त्यामध्ये रॉनी सिंग यांचे इथे आपण स्वागत आपण इथे करत आहोत. प्रवीण पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या दरम्यान सुरेश चेंडू अपील केला त्या पंचांकडे, मात्र पंच अपील फेटाळत आहेत. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळते. प्रेक्षकांची जसं जसं रात्र होते प्रेक्षकांची गर्दी वाढते. फ्रायडे नाईट असं आपण पाहतो. क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्र. तीन चेंडू एक धावात. या दरम्यान इथे मात्र ऑन साइडला घेऊन काढलंय. एक साइडला एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतो तो 2 या धावसंख्येवरती. 4 चेंडू 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. विनंती आहे प्रेक्षकांना की आपण स्टँड्स मध्ये बसून घ्यायचंय. आणि सर्व खेळाडूंना महत्त्वपूर्ण सूचना, ब्लॅक ट्रॅक आणि शूज हे कंपल्सरी असतील, अन्यथा 2 धावांची पेनल्टी खेळाडू मागे इथे ते मात्र लावण्यात येईल. या दरम्यान खोळपत्या चेंडू होता. चेंडूला मात्र पाठवलं तर घोषित क्षेत्रामध्ये एक धाव इकडे मिळते. विकेट कीपर इथे मात्र क्लोज किपिंग पाहायला मिळते आपल्याला. तेच तर गोलंदाजी. इथे मात्र टॅप शॉट आणि चेंडूला मात्र पाठवलाय सीमारेषे पार. चौकार इथे पाहायला मिळतोय. नक्कीच एक स्पर्धा नक्कीच पाहण्यासाठी दोन्ही ही बलाढ्य संघ आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते 18 चेंडू 18 धावा.
18 चेंडू 18 धावा धावफलकाची आवश्यकता असेल. अजूनही 7 धावा धावफलकाची लागलेल्या आहेत. थोडी चांगली गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. इकॉनॉमिकल ओव्हर 2 ते 3 धावांचं जर का षटक आलं तर नक्कीच सामन्यात रंगत येईल. तर सॅम इलेव्हन या संघाच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंड वरती आले ते फलंदाज करण. बॉलिंग साठी आले सुद्धा करण. करण विरुद्ध करण यांचा सामना आहे. बघूया कोणत्या करण साठी हे षटक फायदेशीर ठरतंय. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या दरम्यान सुंदर चेंडू खोळपत्त्याचा चेंडू खेळून काढलाय. धावा मात्र मिळतात ते 1. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे अंपायर आपल्याला लाभण्यात आलेले आहेत ते रोहन यांच्यामध्ये मेन अंपायरची भूमिका बजावत आहेत. इथे मात्र सुंदर असा ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या रिजन मध्ये. धावा मात्र मिळतात ते 1. स्कोर जाऊन पोहोचतो 8 या धावसंख्येवरती. माफ करा 9 धावा धावफलकाची लागलेल्या आहेत. 2 चेंडू 9 धावा. इथे मात्र कृपया थांबा. खेळाडूंनी काय बोलणं आहे. अंपायर डिसिजन घेतील. अंपायर डिसिजन घेतील. पंचाचा निर्णय अंतिम असेल. कोणीही चर्चा घ्यायची नाहीयेत. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. धावफलकाची धावा लागल्या त्या मात्र 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असे बॉक्स क्रिकेटचे सामने आपण पाहत आहोत. एक अष्टपैलू खेळाडू घनश्याम शिंदे पाहतो. हे दोन्ही सामने आपण पाहतो. व्यावसायिक गट आहेत. दोन्हीही एक अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये टाकला चेंडूला. धावा मात्र मिळतात ते 1. स्कोर जाऊन पोहोचतो तो 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये टाकलाय. 1 धावा इथे फार महत्वाच्या आहेत. आणि त्या 5 चेंडू झालेले आहेत. 11 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. बघूया किती धावा या शेवटच्या चेंडूवर इथे पाहायला मिळत आहेत. 11 धावा धावफलकातील आलेल्या आहे. अजूनही 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचा आपण विचार केला आतापर्यंत फक्त 5 चेंडू मध्ये 5 धावा आलेल्या आहेत.
इथे मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये टाकला चेंडूला, त्याच ठिकाणी 3 धावा झाल्या. षटक होते समाप्त, 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकात आले आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. बघूया काय घडते, कुठे जाऊ नका, पाहत राहा अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असं बॉक्स क्रिकेटचे सामने. आणि ते मात्र पंचाचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी बाद घालायचा नाही. 2 धावांची पेनल्टी इथे मात्र लागलेली आहे. 2 धावांची पेनल्टी आहे. तुम्ही प्रॅक्टिस करू नाही शकत. आता मात्र समीकरण बदलले. 12 चेंडू आणि 11 धावा. कृपया पंचांशी वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण एक व्यावसायिक खेळाडू आहात. कृपया पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. 2 धावांची पेनल्टी इथे लागण्यात आलेली आहे. कृपया पंचांशी वाद घालू नका. निर्णय अंतिम असेल. या स्पर्धेसाठी अतिशय उत्कृष्ट पंच त्यांनी आजच्या दिवसभरामध्ये केलेली आहे. कृपया त्यांना सहकार्य करा. 2 धावांची पेनल्टी इथे लागलेली आहे. कृपया शेवटचं वॉर्निंग आहे. शेवटची वॉर्निंग आहे. तुम्हाला पंच निर्णय दिलेला आहे. आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला सुरुवात करायची त्वरित, अन्यथा संघावरती कारवाई करण्यात येईल. 2 धावांची पेनल्टी इथे आलेली आहे. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. वेळ घ्यायचा नाहीये. पंच आपल्या जस्टिफिकेशन द्यायची गरज नाहीये कोणालाही. अंपायर सामना सुरू करायचा आहे. सॅम 11 संघ कृपया जर का सामना त्वरित सुरू केला नाही तर अजून 2 धावांची पेनल्टी आपल्याला लागण्यात येईल. आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, जर का सामना त्वरित सुरू झाला नाही अंपायर आपल्या आयोजकांच्या सांगत येते आपल्या जस्टिफिकेशन द्यायची गरज नाहीये. सामन्याला त्वरित सुरुवात करा, अन्यथा अतिरिक्त अजून 2 धावा याची पेनल्टी येतील. सामना त्वरित सुरू करायचा आहे. चला बॅट्समन तयार राहायचं आपल्या स्ट्राईक वरती. समीकरण आले ते 12 चेंडू 11 धावा. चला सॅम 11 संघ सामना त्वरित सुरू करायचा आहे. क्षेत्रक्षण आपली जागा घ्या. अंपायर रोहन अंपायर आपण सामना सुरू करायचा आहे. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाजी मागून झाले गोलंदाज किरण. स्ट्राईक वरती येतो फलंदाज करण. 12 चेंडू 11 धावा. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. धाव मात्र रोखायची होती. रनआउटचा चान्स नक्कीच झाला असता, तो मात्र इथे चुकला. समीकरण मात्र येऊन पोहोचले. ते 11 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 10 धावा. 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू. डॉट डिलिव्हरी. दहा चेंडू 10 धावा. या दरम्यान इथे मात्र टॅप केलेला आहे आणि नक्कीच एक धाव इथे मात्र नक्कीच मिळते. समीकरण मात्र येऊन पोहोचतंय. 9 चेंडू 9 धावा. नऊ चेंडू 9 धावा. स्ट्राईक वर देतो फलंदाज घनश्याम. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी इथे झालेला आहे आणि स्टंपिंगच्या रूपामध्ये फलंदाज इथे मात्र बघा पंचांचा काय तो इशारा. कृपया पंचावलीपेक्षा पंच आपला निर्णय घेतील. कृपया कोणीही पंचांशी वाद घालू नये. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. कृपया कोणीही वाद घालू नये. पंचाचा निर्णय अंतिम असेल. बघूया पंच काय इशारा करतायत. वाईड बॉलचा आला इशारा. वाईड बॉल काउंट रन काउंट. समीकरण आता मात्र येऊन पोहोचले. 8 चेंडू 8 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो अरुण. 8 चेंडू 8 धावा. बॉल पण काउंट रन पण काउंट. ते कसं करू. 1 रन टाकून 8 चेंडू 8 धावा. अरुण स्ट्रायकिंग एंडला. किरण बॉलिंग मार्क वरती. आता मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा आला इशारा. स्कोर मात्र पुढे सरसावतोय. 8 चेंडू 7 धावा. पुढे सरसावून टॅप शॉट घ्यायचा प्रयत्न. चांगला असं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्की इकडे मिळते. समीकरण मात्र बदलत आहे. 7 चेंडू 6 धावा. इथे मात्र गॅप मध्ये पाठवलं चेंडूला आणि 1 धाव नक्कीच इकडे मिळते. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव इकडे मिळते. षटक होते समाप्त. समीकरण मात्र येऊन पोच. षटक झाले समाप्त. समीकरण आता येऊन पोहोचले. ते 6 चेंडू आणि 5 धावा. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. अरुण स्ट्राईक वरती. आता बघूया गोलंदाजी माग वरती गोलंदाज
ओमकार गोलंदाजी मागवरती. सहा चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र सुंदर असा टॅप शॉट टप्पा पडला आतमध्ये आला. नटराज शॉट इथे दोन खेळत गेला. एक धाव नक्कीच इकडे मिळते. समीकरण मात्र येऊन पोहोचले. 5 चेंडू 4 धावा. पाच चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंगत दोन्हीही एक व्यावसायिक संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळते. रॉयल मराठा विरुद्ध सॅम 11. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. समीकरण आता मात्र येऊन पोहोचले ते. 5 चेंडू 3 धावा. इथे मात्र सुंदर शॉट. एक मिनिट पंच निर्णय घेतील. एक धाव इथे घोषित झालेली आहे.
हॅलो. तर अंपायर आपला फायनल डिसिजन आपल्याला कळवायचा आहे. अंपायर आपण आपला फायनल डिसिजन कळवायचा आहे. अंपायर आपण आपला डिसिजन कळवायचा फायनल. दोन्ही अंपायरने आपले जागा घ्यायची. पंचांचा इथे निर्णय आलेला आहे. एक धाव घोषित इथे झालेली आहे. चला एक धाव घोषित झालेली आहे. जरा क्षेत्ररक्षक सजून घ्या. अजूनही फाईट ऑन आहे. एक किती आला 23 2 पाहिजे अजून किती बॉल 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. चला अंपायर प्लीज सहकार्य करा. सॅम एलन संघ चला सहकार्य करा. चला लवकर लवकर सामना सुरू करा. आम्हाला आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. अंपायर फायनल डिसिजन कळवायचे आणि मॅच सुरू करायचे. जर का पुढच्या 2 मिनिटांमध्ये सामना सुरू नाही झाला तर संघाला बाद करण्यात येणार आहे आणि रॉयल मार्डा संघाला विजय घोषित करण्यात येईल. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता होणार आहे. कॅप्टन कृपया आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या संघाला इथे मात्र सांभाळून घ्यायचंय. क्लॉक इथे आपण सुरू केलेला आहे. 2 मिनिटात सामना सुरू नाही झाला. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. रोहननी बघितलं ना. काय सीन आहे काय सीन आहे काय चला सामन्याला सुरुवात करा. अंपायरचा निषेध आलेला आहे. 4 चेंडू 2 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. फाईट करा. जो डिसिजन असेल तो आता फायनल येईल. यानंतर कुठलाही वाद याच्यावरती होणार नाहीये. कमिटी त्याच्यावरती निर्णय घेते.
तुम्ही कमिटीने दिला ना, तुम्ही आता कमिटी म्हणून डिसिजन हा अंपायरने दिला. एक तर दोन ऑप्शन आहे, एक तर अंपायर डिसिजन बोलू संपूर्ण काय कमिटीचे वन डे बघितलं, आयोजकांनी पण बघितलं. आता आयोजकांकडे निर्णय आलेला आहे, एक धाव घोषित इथे दिलेली आहे. चला सामन्याला सुरू करायचं. आता याच्यावरती कोणताही वाद इथे होणार नाहीये. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. कृपया आता याच्यावरती कोणताही वाद नकोय, त्वरित सामना सुरू करायचा आहे. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चार चेंडू 2 धावा. या दरम्यान कोलोबद्या चेंडू होता, एक धाव इथे होते घोषित. स्कोर झाले लेवल. कंपल्सरी चेसचा सामना आहे. समीकरण आता मात्र आले 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. चला दोन्ही संघात तयार राहायचे. यानंतर आणि या एके धावेने मात्र विजय ठरला. तर रॉयल मराठा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सॅम इलियन्स संघाला देखील आपण शुभेच्छा देतोय. उत्कृष्ट खेळ आपण आपल्या इथे पाहिला. यानंतर थोडा सामना जरा त्वरित सुरू करायचा आहे. साई मार्लेश्वर विरुद्ध डॉक्टर कडे मॅजिकल बॉईज. लोके कोणामध्ये होता, किती विकेट त्याचे, स्कोर किती होता 25. आणि अजून कोण घनश्यामचे रन किती आहे, घनश्यामचे विकेट किती आहे, एकच विकेट आहे ना. लोकेंची किती, 3 विकेट आहेत. एकच एक 3 रन आहेत, 3 रन आहेत, 1 विकेट आहे. घनश्यामचे काय बघतो तू, काय केलंय बॉलिंग बघ त्याची, 3 विकेट आहेत त्याच्या ओव्हरला. काय अपडेट केले दाखव आली ते सगळं मॅचच्या नुसार होतं. पूर्ण मॅच दाखवतं आमच्या याच्यात असं नाही का टीम